श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 11 सप्टेंबर. आजचे बोधवचन. कर्ता राम आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साध्य होते. श्रीराम. चारी खाणीमध्ये मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. मेंदू ही मानवाला लाभलेली दुर्मिळ देणगी आहे. समर्थांच्या मते मानवी देह हे एक घबाड आहे. मानवाला देह आणि मेंदू यामुळे मनाचा कल्पनातीत विकास करता येतो. विज्ञान क्षेत्रातील त्याची प्रचंड प्रगती ही याची साक्ष आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य माणसात आहे. तो नराचा नारायण होऊ शकतो. पण नराचा नारायण प्रत्येक माणूस होत नाही. उलट दुर्लभ असा देह आणि अलौकिक बुद्धिमत्ता या जोरावर तो लांगूल शृंगा विणकी पशुते या पातळीवर आला आहे. नरेची केला हीन किती नर असे केशवसूत म्हणतात. याचे कारण साधनालाच तो साध्य मानू लागला. देहाचा उपयोग तो जास्तीत जास्त देहसुखासाठीच करू लागला. वैज्ञानिक प्रगतीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या देहामध्ये आणि विश्वामध्ये खेळणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे सामर्थ्य प्रत्येकात आहे. ते त्याचे ध्येय आहे. तो भगवंताला म्हणजे विश्वनिर्मात्याला जाणू शकतो आणि नारायण होऊ शकतो. मी देह नसून मी देव आहे यासाठी देहाचा साधन म्हणून वापर केला पाहिजे. देह अहंकाराने तो क्षुद्र झाला. हा देह ज्याने दिला तो खरा करता आहे याचा त्याला विसर पडला. जन्म मृत्यूच्या चक्रात सापडला. एका उद्योगपतीनं आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी विलायतेला पाठवले. अगदी पाण्यासारखा पैसा ओतला. पण विद्या शिकण्याऐवजी मुलाने चैनीत दिवस घालवले. वाईट संगतीत काळ व्यर्थ घालवला. सोन्यासारखा देह व्याधीग्रस्त झाला आणि मरण पावला. आपणही ईश्वराने दिलेले अमूल्य जीवन असे उधळतो आणि व्यर्थ घालवतो. क्षुद्र देहांकाराने माणूस क्षुद्र होतो. मी देह नाही, मी आत्मा आहे याचे स्मरण हवे. धान्याच्या पोत्यांनी भरलेली गाडी बैल ओढत असतात आणि गाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटते की गाडी तो ओढतो. आपल्या जीवन रथाचा चालक भगवंत आहे. कर्ता राम आहे हे पटले तर क्षुद्र देहाहंकाराला जागाच नाही. देह मर्त्य आहे. त्याचा निर्माता, कर्ता, धर्ता, हर्ता भगवंत आहे. भगवंत अविनाशी आहे. श्री महाराजांना एक गृहस्थ म्हणाले, मुलीचं लग्न मी केलं त्यामुळे यायला जमलं नाही. श्री महाराज म्हणाले, गेली 4-5 वर्षे तुम्ही प्रयत्न करत होता, मग 5 वर्षापूर्वीच लग्न का नाही केलं? थोडक्यात मी करण्यात अर्थ नाही. आपल्या हातात
फक्त कर्तव्यबुद्धीने कर्म करणे एवढेच आहे. प्राप्त परिस्थितीत नीतिधर्माचे आचरण करून कर्तव्य भावनेने भगवंताचे स्मरण ठेवून कर्म करणे एवढेच आपल्या हाती आहे. राम कर्ता आहे, आपण साधन आहोत. त्यामुळे फळ कर्त्याचे आहे, साधनाचे नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा ईश्वराचा कायदा आहे. तो पाळण्यातच जीवनाचे सार्थक आहे. भगवंत अवतार घेऊन जेव्हा मानवी देह धारण करतात तेव्हा अनासक्त वृत्तीने कर्म करून अवतार समाप्ती करतात. फलेच्छा टाकून कर्म केल्याने कर्माच्या बंधनात जीव सापडत नाही आणि देहबंधनातून मुक्ती मिळणे सुलभ होते. म्हणून कर्ता राम आहे असे ज्याला वाटते त्याने सर्व काही साधले. अहंकार घातक आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.